धुळे जिल्ह्यातील नगर परिषदेच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या छाननीमध्ये आता या ठिकाणी 254 अर्ज हे तब्बल बाद झालेले आहे। 356 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेले आहेत। धुळ्यामध्ये शिरपूर त्याचबरोबर दोंडाईच्या पिंपळनेर नगर परिषद आणि शिंदखेडा नगर पंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत आणि त्याच्या अर्जाची छाननी या ठिकाणी सुरू करण्यात आली होती आणि छाननीनंतर आता 254 अर्ज हे बाद झालेले आहेत। त्याच्यानंतर जे काही 356 उमेदवार आहे यांचे हे अर्ज वैध ठरलेले आहेत। अनेक या काय नगर परिषद आहे, या नगर परिषदेमध्ये जर बघितलं तर दोंडाईच्या नगर परिषदेमध्ये 71 अर्ज बाद झालेले आहेत। त्याचबरोबर शिरपूर नगर परिषदेमध्ये 28 अर्ज बाद झालेले आहेत। त्याच्या खालोखाल 62 अर्ज हे शिंदखेडा नगर पंचायतमध्ये झालेले आहेत आणि सर्वाधिक बाद झालेली संख्या ही जी आहे ही पिंपळनेर नगर परिषदेची आहे। या ठिकाणी आता समोर हे चित्र आता क्लिअर झालेले आहे की जवळपास जे काही 356 जे काही उमेदवार आहे हे वेट ठरलेले आहेत। त्यामुळे आता 21 तारखेला जी माघार आहे त्याच माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये सध्या तरी शिवसेना असेल, ठाकरे गट असेल, त्याचबरोबर सत्ताधारी भाजप असेल आणि शिंदे गट यांच्यामध्ये प्रमुख लढती होणार आहेत। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।